मन विचलित होतं, त्याला दुःख होतं आणि त्या आवाजाने त्या भिक्षुकाचे पाऊल झपझप पुढे पडतात आणि त्या ठिकाणी तो भिक्षुक येतो. या आवाज काढ ना. आणि तो भिक्षू या ठिकाणी येतो. इथं कड केलेला असतं, तो बेचैन अवस्थेमध्ये असतो, तो इकडे तिकडे पाहतो पण त्याला मध्ये घुसता येत नाही. आणि मग तो काय करतो, ते कड तोडतो आणि मध्ये जातो. थांबा, हे काय चालवलं तुम्ही? विचार केला का मारता तुम्ही हिला? बर ऐका, ही पापी आहे, हिने विचार केलेला आहे, हिला जगण्याचा अधिकार नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण त्याआधी माझे 2 प्रश्न ऐका तुम्ही. माझ्या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला द्या आणि नंतर हिला आपण मारू. पहिला प्रश्न ऐका, या स्त्रीने काय केलेलं आहे? ही स्त्री कशी आहे? हिने काय केलं? बरोबर आहे. आता तुम्ही माझा पहिला प्रश्न असा ऐका, छातीवर हात ठेवा उजवा, डोक्यावर डावा हात ठेवायचा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. या स्त्रीने जे केलेलं आहे तसंच कर्म तुमच्याकडून कुठेतरी झालेला आहे का? जर झालं असेल, सत्य लपवलं, तर हा डोक्यावरचा हात तुम्हाला जागच्या जागी जाळून भस्म करेल. आणि विचार करा आणि उत्तर द्या मला. बघा, चमत्कार असा झाला, या पहिल्या प्रश्नामध्ये जवळजवळ 80% लोक खाली मानाने घालून निघून गेले. याचा अर्थ काय तुम्ही समजायचा येतो. आता दुसरा प्रश्न तुम्ही यातले नाही का? ठीक आहे, तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न असा आहे, ही स्त्री कशी आहे? हिने काय केला? तिला जगण्याचा अधिकार नाही. ठीक आहे, तुम्ही सुद्धा उजवा हात छातीवर ठेवा, डावा हात डोक्यावर ठेवा आणि आपल्या अंतःकरणाला विचारा की असं कर्म तुमच्या नातेवाईकांमध्ये, सगळ्या स्वैर्यांमध्ये कुठे घडलेलं आहे का? जर उत्तर तुम्ही सत्यता लपवली तर डोक्यावरचा हात तुम्हाला जाळून भस्म करेल. करा विचार. राहिलेले 20% मंडळी सुद्धा खाली माना घालून निघून गेले. याचा अर्थ काय तू समजायचा. आणि मग उरले फक्त ती अपराधी स्त्री आणि ते भिक्षू. स्त्री अपराधी मनाने खाली मान घालून उभी राहते, भिक्षुक तिच्याकडे जायला लागतात. पण बाबा तुम्ही माझ्याजवळ नका या. मी पापी नाही, तुम्ही माझ्याजवळ नका या. तरी तो भिक्षुकाचं मन असतं आणि तो भिक्षुक त्या स्त्रीकडे हळूहळू जातो आणि ती बाई त्या भिक्षुकाचे पाय धरून रडायला सुरुवात करते.